हे नाही आहे? कुठे येऊ तुम्ही? जेवायला आम्हाला वाढून दिलं ना, आपण बसले आहे ना. मी मग जेवते, तुम्ही जेवा. कशी रे पोरगी, खोंग 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 करते मी वर. तुझ्याजवळ जेवण तरी होते का? नुसती बडबड करत राहते. दूर बस खोकते सुगीस. अरे खोकला झाले तर खोकलोय नको. किती औषध पेटायची तू बाई? अरे खोकलाच नाही तर मी काय करू? तो सकाळी नाही का हे आणतो रुईचे फुला आणि त्याचा रस काढतो. त्यांना नाही का भाजाचा तव्यावर वाटायचा सहजा म्हणजे ते आता लवकर बसते. ह्या का औषध कामी नाही देत. मग आजपर्यंत बनवून कम नाही दिली? सांगतेस का? ऐकतेस का? अरे खोकल्याचा आवाज नाही येते, बाकीचा आवाज मस्त तर येते. मोबाईल बोलत राहतेस. मोबाईलवर बोलते हा, तेव्हा मोबाईलवर नाही बोलू मी. तेव्हा नाही खोकलंच ना. मोबाईलवर बोलते तेव्हा तसे कसे हळूहळू बोलत राहते मग मोबाईल मध्ये. ती का पोरासोबत बोलत राहतं? सांग रे पोरं. हो. ये ना जेवायला. हा, तुम्ही घरी राहता ना? कोणते काम करता रे? जेव नसावी भाजी चांगली. चांगलीच तर झाली पण तू नुसती बोंबलत राहायची. काय ती भाजी चांगली झाली रे? अशी भाजी राहते काय पण मोबाईल मध्ये लक्ष राहते ती म्हणजे कधी कोणते मोबाईल पकडल्यावरच दिसतो मी, बाकी काम करताना नाही दिसत. नुसती मोबाईल हातात पकडल्यावर ओरडत राहते. फेकूनच देतो कोणता मोबाईल. तेल टाकलीस की तू? कोणता तेल टाकलीस? तशी भाजी लागते. कोणतं तेल? भाजीचंच तेल टाकलं आता. डाळीला नाही का तो एरंडीचं तेल टाका लागते. चांगली झुरी फोडणी करावं लागते. मग ती एरंडीचं तेल नाही का मस्त डाळ लागते त्या तेलाची. तू कावण्या बनवलीस का? तुला समज नाही माझ्या आई डाळ बनवलं का तर तो एरंडीचं तेल वापरते म्हणून. 10 बाटल ठेवली आहेस कोणत्या कोणत्या तेलाची भरून. ते लिमलाने एरंडी तेल, जवस तेल, जगनी तेल, एरंडी बिरंडी समजतच नाही का? सूर्यफुलाचा तेल. कुठून आणलीस हा, काय तो कोणता एरंडीचे? तेल वापरलं ना तेव्हा तेल टॉनिक माल होते तरी. आणि चुपचाप जेवण करतेस का? गाव लोकांना बोलवतेस? बोलू आता बोलवतेच ना दिवसभर राबाचा नाही, दिवस बोंबलत बसते. आता जेवत बस संध्याकाळचे बोंबलत राहतेस.